एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे आणि आता कुठल्या वार्डात आणि कसा रिस्पॉन्स? चांगल्या पद्धतीने प्रचार चालू आहे. काय संपूर्ण सगळ्या वार्डातनं चांगल्या पद्धती प्रतिसाद आहे. याही वार्डामध्ये शुभम आणखीन आमच्या वहिनी उभ्या आहेत, सागरची बर्गेंची मंडळी त्याही उभ्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद कमळाला मिळालेला आहे सगळीकडंच. ह्या वार्डात असो नाही तर कुठल्याही वार्डात असो चांगल्या पद्धतीने. आणखीन आपल्याला निकालावर कळणारच आहे की काय कशा पद्धतीनं आमचा प्रचार झाला, आणखीन कशा पद्धतीने आमची सीटा आल्या. आमच्या सीटा ह्या 100% 30 वार्डामधल्या सगळ्या सीटा येणार, तर आणखी नगराध्यक्ष पदाचं पण निश्चित येणार. अण्णा, तुम्ही कराडकरांना काय आव्हान करायला या प्रचारादरम्यान? कराडकरांना मी एवढंच आव्हान करेल की मतदान करताना सावधगिरीने करा, योग्य त्या माणसाला करा. कारण ह्यामध्ये फसवणूक होण्याचा फार मोठा धोका आहे. अनेक आमिषे दाखवली जातील, अनेक मोठमोठे आकडे समोर येतील. 200-300 कोटी आणले गेले, काय करत झाले कोणास कुठे गेले काय कळत नाही. तर अशा पद्धतीचे आमिष दाखवून ॲक्च्युली विकासाच्या दृष्टिकोनातून आत्ता आपले लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांच्या माध्यमातून आमचा निधी जो म्हणजे आणला तो आला आणि तो आता कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे येणार आहे असं नाही आहे, निधी आलेला निधी आणखीन पुढे येणार आहे. खरं म्हटलं तर आत्ता ह्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कराडमध्ये जो निधी आणला आणि ज्या पद्धतीने काम चाललेलं आहे त्याच पद्धतीनं आम्हाला कराड नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि चांगली माणसं निवडून आणायची. कराडची नगरपालिका किंवा कराड हे भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे आणि त्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एकंदरीत चौरंगी लढत दिसते. प्रमुख प्रतिस्पर्धी कोण? मी एवढंच सांगेन, मी प्रतिस्पर्धी कोण आहे मला माहिती नाही. मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे, मला लढायचं आहे आणि कराडकरांची मतं मला मिळणार आहेत अशी माझी खात्री आहे. बरं झालं, सगळी झालं. तुम्ही नाही मग नाही काय 5 मिनिटं